मित्रांनो, मी घेऊन आलेलो आहो तुमच्या सर्वांचा आवडीचा विषय म्हणजेच अंकगणित। आता तुम्ही बोलाल की विषय आवडीचा आहे म्हणत आहे आणि इकडे गणित सोडवता वेळ जात आहे। तर मित्रांनो, मी एक इथे छोटीशी लाईन दिली आहे की गणित शिकण्याचा एकमेव मार्ग म्हणजेच गणित करणे। ठीक आहे। आणखी अशीच एक फेमस आहे लाईन, ते म्हणजेच प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे अक्षय आणि आज तुम्हाला सांगणार आहे की अंकगणित या विषयामध्ये 25 पैकी 25 गुण कसे घ्यायचे आणि त्याकरता कोणत्या मल्टिपल्स पद्धती आहेत ज्या तुम्ही इझिली सांभाळून गणिताचे उत्तर काढू शकता। ठीक आहे। आपल्याला गणिताचे उत्तरच काढायचे नाही आहेत, तर उत्तर हे वेळेच्या आधीसुद्धा काढायचे आहेत, म्हणजे 36 सेकंदाच्या आतमध्ये। ठीक आहे। तर याच सर्व गोष्टीच्या आधारे आपण पाहूया की अंकगणित हे आपण किती आणि कोणत्या प्रकारे सोपं करू शकतो। आता मी जे आज तुम्हाला सांगणार आहे हे फक्त आपल्या या व्हिडिओमार्फतच तुम्हाला कळेल की प्रॅक्टिकली आपण हा विषय सोपा कसा करू शकतो। मी काही उदाहरणंसुद्धा घेणार आहेत या व्हिडिओमध्ये, जे पोलीस भरतीच्या झालेल्या पेपरमध्ये आलेले आहेत। ठीक आहे। तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या आणि रात्रंदिवस आपल्या ध्येयाच्या वाटेने जाणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत। पहा मित्रांनो, तुमच्या सर्वांना माहीत असेल की आपला आधी शारीरिक चाचणी आहे, नंतर आपले पेपर आहे। ठीक आहे। तर एक्झाममध्ये जो अभ्यासक्रम आहे तो कोणता आहे ते सर्वांना माहीत असेल, तो म्हणजेच अंकगणित आहे, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, नंतर बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण। तर मित्रांनो, तुम्ही जेमतेम अभ्यास करायला सुरुवात केली असेल किंवा तुमचा 1 वर्ष 2 वर्ष अभ्यास झालेला असेल, तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर असतील, त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे। कारण की मी जे आज तुम्हाला सांगणार आहे हे माझ्या 3 वर्षाच्या शिकवण्याच्या अनुभवातून सांगणार आहे की नेमकं आपण जास्तीत जास्त किंवा आउट ऑफ मार्क कसे घेऊ शकतो। तर मित्रांनो, हा आहे आपला अभ्यासक्रम आणि या अभ्यासक्रमाच्या आधारे आपण अभ्यास कसा करतो, तर एक तर आपल्याला अभ्यासक्रम माहीत असते, दुसरी गोष्ट म्हणजेच पुस्तकं। प्रत्येक विषयाला आपण पुस्तकं पाहतो। ठीक आहे। आता सोपे वाटणारे पुस्तक किंवा पेपरमध्ये येण्याच्या पद्धतीवर आधारित पुस्तकं हे सुद्धा तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे। ठीक आहे। म्हणजेच कोणतंही गणिताचं पुस्तक आणलं आणि अभ्यास सुरू केला हे चुकीचं आहे। जर तुम्ही अंकगणिताचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला 1 ते 2 बस या 2 पुस्तकावर तुम्हाला आधारित राहावं लागेल। ठीक आहे। एकाच विषयाचे जास्तीत जास्त पुस्तकं घेऊन कन्फ्यूज होऊन मार्क जाण्याची खूप दाट शक्यता असते। ठीक आहे। तर प्रत्येक विषयाचे 1 ते 2 पुस्तकं सफिशियंट आहेत। नंतर म्हणजेच प्रश्नपत्रिका। आता अभ्यासक्रम माहीत आहे, पुस्तकं आपण घेतलेले आहेत, आता पुस्तकं वाचायला सुरुवात करायची, चॅप्टर पटापट आपण संपवून टाकायचे आणि कुठे जायचे, पेपरला। असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला आउट ऑफ मिळणार नाही। मार्क तुम्ही आणसाल, पण आपल्याला फक्त मार्काने घ्यायचे आहेत, आपल्याला लिस्टमध्ये आपले नाव समाविष्ट करायचे आहेत। ठीक आहे। तर 90+ जर टार्गेट असेल आपलं, 100पैकी 90+चे जर टार्गेट असेल तरच आपल्याला या पद्धतीने जावे लागेल। कसे, तर अभ्यासक्रम, पुस्तकं आणि पुस्तकं वाचताना आपले सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच नोट्स। कारण की एकदा जर तुम्ही पुस्तक वाचले तर पुस्तक वाचल्यानंतर त्याची रिव्हिजन करणे हे नोट्समार्फत सोपी जाते। ठीक आहे। नाहीतर मग एक पुस्तक वाचले, त्याच्यावरच तुम्ही दिलं रेषा मारून, ठीक आहे, त्याच्यावर अंडरलाईन केले, हायलाईट केले आणि तेच पुस्तक पुन्हा वाचले तर कन्फ्युजन होते। ठीक आहे। तर अभ्यासक्रम झाले, पुस्तकं झाले, प्रश्नपत्रिका झाली, आता आपल्याला पाहिजे तो म्हणजेच सराव। आता सराव आपल्याला माहीत आहे की प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 100 प्रश्न येणार आहेत, प्रत्येक विषयासाठी 25 प्रश्न येणार आहेत। ठीक आहे। आता या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे, त्या व्हिडिओला तुमचा खूप चांगला प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे, त्याबद्दल खूप धन्यवाद। तुम्हाला सर्वांना माहीत आहे की विषयानुविषय येणारे जे प्रश्न असतात ते कोणत्या प्रकारे विचारले जातात आणि आपण ते कसे सॉल्व करायचे। ठीक आहे। याबद्दल मी याच्या आधी बोललेलो आहो। आता पाहूया की सराव हा जेव्हा आपण करतो तर मॅक्झिमम आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत आणि सराव प्रश्नसंच केल्यापेक्षा आपण जे झालेले पेपर आहेत त्याच प्रश्नपत्रिकेतून आपण सराव करावा, जेणेकरून प्रश्नांची जी भाषा आहे, प्रश्नांची जे विचारण्याची पद्धत आहे ते तुम्हाला कळेल। ठीक आहे। आता अंकगणित जर म्हटलं तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे की 25 गुणांसाठी येते आणि 25 प्रश्न त्यावर येतात। ठीक आहे। आपण याचप्रमाणे बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान याबद्दलसुद्धा बोलू, पण आज फक्त आपण बोलू अंकगणित या विषयाबद्दल। तर मित्रांनो, अंकगणितावर जे प्रश्न येतात, ठीक आहे, तर समजा एक प्रश्न आला आणि तो प्रश्न जर तुम्हाला वाचल्यानंतर
कळलाच नाही, समजलाच नाही, तर उत्तर निघणार का? नाही. ठीक आहे. आता मल्टिपल पुस्तक वाचन म्हणजेच आता इथे मल्टिपल पुस्तक वाचन म्हणजेच तुम्ही एकाच विषयाचे 4-5 पुस्तकं घेतले आणि ते 4-5 पुस्तकं वाचत बसले तर टोटली कन्फ्युजन होते. ठीक आहे. ते कसे मी तुम्हाला सांगतो पुढे. तर 1 ते 2 पुस्तकं घेऊन आपला सराव प्रश्नसंच घ्यायचा जो झालेल्या पेपरचा आहे आणि त्यामध्ये आलेले गणितं सोडवायचे. ठीक आहे. तर हा झाला आपला बेस्ट एक पर्याय, ज्यामध्ये पुस्तक वाचन झालं म्हणजे समजा एखादा चॅप्टर झाला तुमचा संख्या आणि संख्येचे प्रकार, हा प्रकार तुम्ही वाचला तर यावर प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीने प्रश्न आलेले आहेत याचा सराव करायचा आणि नंतर मग दुसऱ्या प्रकरणाकडे वळायचे. ठीक आहे. तर जेणेकरून आपला एक एक घटक सोपा होत जाईल. आता हा झाला एक पर्याय. दुसरी गोष्ट सूत्रपाठ करणे. आता मला एक सांगा की जितकेही आपल्या मराठी अंकगणितामध्ये जितकेही आता प्रकार आहेत, प्रकरणं आहेत, त्या प्रकरणाच्या प्रत्येक घटकावर टाईप 1, टाईप 2 या प्रकारे प्रकार पडलेले आहेत आणि प्रत्येक प्रकारासोबत काय येते? सूत्र येते. तर मित्रांनो, मी जेव्हा तुम्हाला आपल्या सराव प्रश्नसंचामधून काही व्हिडिओ मी या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे, मी तुम्हाला सांगणार आहे की एकच सूत्र जवळपास 90% त्या चॅप्टरला क्लोज करते. ठीक आहे. समजा रेल्वे आहे, रेल्वे यावर जर प्रश्न आला तर मी तुम्हाला सांगतो की एकच सूत्र आपण 90% मॅथला क्लोज करू शकतो. तसेच नळ व टाकी आहे, नळ व टाकी यावरसुद्धा 1 ते 2 सूत्रामध्ये तुमचं पूर्ण चॅप्टर क्लोज होऊन जाते. पूर्ण विषय हा नळ व टाकीचा समजून जातो. तर प्रत्येक प्रकारावर तुम्ही सूत्रपाठ करत बसायचे नाही. पहा, प्रत्येकाची गणित सॉल्व करण्याची मेथड वेगळी असते. प्रत्येकाला गणित समजणे आणि त्याची उत्तर काढणे वेगळे असतात. आम्हीसुद्धा ग्रुप डिस्कशन जेव्हा करायचो तेव्हा प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने उत्तर काढायचे. ठीक आहे. तुमची पद्धत कोणती असो, तुम्हाला परीक्षेमध्ये कोणीच तुम्ही कशाप्रकारे उत्तर काढले हे विचारत नाही. तुम्हाला काय विचारते तर खालीलपैकी 4 पर्यायात बरोबरचा पर्याय कोणता? ठीक आहे. मग तुम्ही ते सूत्र लावून सोडवा, तुम्ही ते ट्रिक्सने सोडवा, ते तुम्ही पर्यायातून काढा. याबद्दल कोणाचेच काही ऑब्जेक्शन नसते. आता एक झालं म्हणजेच सूत्र. जिथे आवश्यक आहे तिथे आपल्याला सूत्र वापरावेच लागते. पण प्रत्येक ठिकाणी आपण सूत्र वापरू शकत नाही, कारण की पाठ जर करतो म्हटलं तर जवळपास 4 ते 5 विषय आहेत. त्या सर्व विषयात तुम्हाला सर्व घटक पाठ करणे आणि ते सर्व पाठांतर केलेले घटक परीक्षेला नेणे हे खूप अवघड जाते. तर तुम्हाला जसं सांगितले मी की एकच सूत्र जवळपास आपलं ठीक आहे 80 ते 90% जो प्रकार आहे, जे प्रकरण आहे ते क्लोज करते. नंतर जसं आपण नळ टाकीबद्दल बोलू, रेल्वेबद्दल बोलू, याचे जेव्हा आपण सराव घेऊ आपल्या या चॅनलवर तेव्हा तुम्हाला समजून जाईल की मी प्रॅक्टिकली काय सांगत आहे. आणि तुम्ही सूत्र जरी पाठ केले तरी तुम्हाला तो वेळेच्या आधी उत्तर काढणे महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. कारण की सूत्रात जर आपण कधी असे गणितं येतात की सूत्र टाकल्यानंतर वेळ घेतात. ठीक आहे. तर अशा गणितांनासुद्धा आपण सूत्र न वापरता सोडवू शकतो. ठीक आहे. आपण प्रॅक्टिकली पाहू. काही प्रश्न मी घेतलेले आहेत या व्हिडिओमध्ये पुढे. ठीक आहे. पहा, तिसरा पर्याय आहे की पर्यायावरून उत्तर काढता येते. ठीक आहे. आणि हा मॅक्झिमम जो सोर्स आहे आपल्या उत्तर काढण्याचा तो 4 पर्यायामधूनच येतो. आता एका प्रश्नाचे किती पर्याय असतात? 4 पर्याय. ठीक आहे. पर्यायावरून उत्तर काढायला काही हरकत नाही, पण काही ना काही त्या मागे लॉजिक लावणे आवश्यक आहे. नाहीतर मग तुम्ही सुरू करसाल पहिल्या पर्यायापासून, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, चौथा पर्याय. ठीक आहे. आणि उत्तर असेल चौथा पर्याय, तर अशा वेळेस काय जातो आपला वेळ जातो आणि मग म्हणतो आपण आपल्याला वेळ कमी पडला. ठीक आहे. तर पर्यायसुद्धा तुम्ही वापरू शकता. पर्यायावरूनसुद्धा तुम्ही गणिताचे उत्तर काढू शकता. पण उत्तर काढताना गणिताच्या मध्ये जे अंक दिले आहेत, जे संख्या दिल्या आहेत, त्या संख्येच्या आधारे त्याचे उत्तर अंदाजे, ठीक आहे, अंदाजे किती येऊ शकते. ठीक आहे. एखाद्याचं उत्तर 100, 150 येऊ शकते आणि पर्यायामध्ये दिलेलं आहे 1080, 1200. ठीक आहे. तर मग ते पर्यायामध्ये जर दिलेले असतील तरीसुद्धा आपण ते पर्याय आधी घ्यायचे का? नाही. जे 100-150च्या जवळ वाटत आहेत, दिसत आहेत, ते आधी घ्यायचे. म्हणजे जे 2 पर्याय एक्स्ट्रा दिलेले आहेत ते सोडवायचे काम पडत नाही. ठीक आहे. समजत आहे का सर्वांना? आपण हे सर्व प्रॅक्टिकली करणार आहे. ठीक आहे. तर पहा, एक पहिला पाहिला आपण
मल्टिपल पुस्तक वाचन, जास्तीत जास्त पुस्तक न वाचता कमीत कमी पुस्तकं घेऊन आपलं जे प्रकरण आहे ते सोडवायचे. दुसरी गोष्ट म्हणजे सूत्रपाठ करणे. प्रत्येक घटकाचे 8-10 सूत्र पाठ केल्यापेक्षा एकाच सूत्रामध्ये 70 ते 80% 90% तुमचं जे पूर्ण प्रकरण आहे ते क्लिअर होऊ शकते. चौथी गोष्ट म्हणजे पर्यायसुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे, पण त्यामध्ये सुद्धा लॉजिक लावणे आवश्यक आहे की या पर्यायाच्या जवळपास उत्तर येऊ शकते, म्हणून तो आपण पर्याय आधी घेऊ. नाहीतर मग चौथा पर्याय आधी घेऊन तिसरा, दुसरा, पहिला जर सोडवला तर जर उत्तर पहिल्याच्यात असेल तर आपला वेळ जातो. ठीक आहे. आणि चौथा पर्याय म्हणजेच ट्रिक्स, आणि हा आहे जवळपास सर्व विद्यार्थी मित्रांचा आवडता घटक, ट्रिक्स. ठीक आहे. आणि यूट्यूबवर खूप साऱ्या व्हिडिओवर सुद्धा तुम्ही पाहू शकता की जास्तीत जास्त व्ह्यू याच्यावरच आहेत, ट्रिक्समध्ये. आता मित्रांनो, ट्रिक्समधून उत्तर काढायला काहीच हरकत नाही. तुम्हाला जर ट्रिक्समधून लवकरात लवकर उत्तर काढता येत असेल आणि तुमचे मॅक्झिमम गणित हे ट्रिक्सच्या आधारे सुटत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही फक्त त्या ट्रिक्सवर डिपेंड राहून तुमचा एक पूर्ण विषय हा त्या ट्रिक्सवर डिपेंड राहून आउट ऑफ घेऊ शकत नाही. कारण की ट्रिक्स तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला बदलावे लागेल. ठीक आहे ना. कारण की तुम्हाला माहीत आहे की प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला प्रश्न येतो सरळ व्याजवर. ठीक आहे. आणि एकदमच मग सरासरी विचारले जाते किंवा एकदमच मग शेकडेवारी विचारले जाते. ठीक आहे. तर मग आता सरळ व्याज, सरासरी, शेकडेवारी या प्रत्येक घटकावर सुद्धा त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकाराचे प्रश्नसुद्धा वेगळे येतात. तर मग प्रत्येक वेळेस आपल्याला ट्रिक्स बदलावी लागते. ठीक आहे. हे एका सूत्राप्रमाणेच आहे, पण प्रत्येक प्रश्नात तुम्ही ट्रिक्सने जर उत्तर काढत असाल तर ते तुम्हाला तुमचा वेळ घेऊन तुमचा इतर प्रश्नांचे उत्तर काढण्यास वेळ कमी करू शकते. ठीक आहे. तर मित्रांनो, माझ्या सांगण्याचं तात्पर्य इतकेच की एकतर तुम्ही एका विषयाचे जास्त पुस्तकं घेऊ नका. दुसरी गोष्ट, सूत्र तुम्ही पाठ करा, पण मोजकेच पाठ करा जेणेकरून तुमचे जास्तीत जास्त प्रश्न सुटतील. तिसरी गोष्ट म्हणजेच पर्यायावरून उत्तर काढताना तुम्हाला त्या पर्यायातून लॉजिकनुसार सुरुवात करावी लागेल की याच्या जवळपास उत्तर निघू शकते. आणि ट्रिकसुद्धा जे तुम्ही सोप्या पद्धतीने उत्तर काढू शकता त्याच ट्रिकला लक्षात ठेवा. इतर सर्व ट्रिक्सला लक्षात ठेवून कन्फ्युजन होऊ नका. आता याच 4 गोष्टीच्या आधारावर आपण काही विचारलेले जे पोलीस भरतीमध्ये प्रश्न आले आहेत ते पाहू. पहा, पहिला प्रश्न आहे की 3चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग, 9चा वर्ग यांची सरासरी किती? आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला PYQ सोडवणं का महत्त्वाचे आहे. ठीक आहे. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. पहा, PYQ सोडवणे का महत्त्वाचे आहेत. तर आता इथे हा प्रश्न आहे. ठीक आहे. इथं वर्ग दिलेले आहेत. ठीक आहे. या संख्येचे वर्ग काढून त्यांची काय काढायची आहे, सरासरी. म्हणजेच तुम्हाला एक घटक माहीत पडला, तो म्हणजेच तुमचे काय पाठ पाहिजे, वर्ग. कमीत कमी 1 ते 30पर्यंत वर्ग पाठ पाहिजे. दुसरी गोष्ट, कोणत्या घटकावर प्रश्न आला आहे तर सरासरीवर. म्हणजेच तुम्हाला सरासरी घटक महत्त्वाचा आहे समजले. सरासरी प्रश्न विचारतात हे सुद्धा समजले. ठीक आहे. आता आपण सोडू गणित. पहा, आता सरासरी जेव्हा विचारले जाते तर आपल्याला एक बेसिक कन्सेप्ट माहीत आहे, तो म्हणजेच बेसिक कन्सेप्ट काय आहे की सर्वांची बेरीज भागेला एकूण संख्या. ठीक आहे. तर आता सर्वांची बेरीज करण्याआधी आपल्याला काय काढायचे आहेत, वर्ग. पहा, 3चा वर्ग 3 त्रिक 9 अधिक 5चा वर्ग 5 5 25 अधिक 6चा वर्ग 6 6 36 अधिक 9चा वर्ग 9 9 81 आणि भागेला एकूण संख्या किती आहे तर 1 2 3 4 भागेला 4. ठीक आहे. आता बेरीज करू. पहा, 81 आपण एकक स्थानाची बेरीज करू आधी. 1 6 1 7 7 5 12 12 9 21 21 1 हातच्याले 2. ठीक आहे. आता 8 3 11 11 2 14 11 2 13 आणि हे 2 15 तर 151 भागेला 4. ठीक आहे. आता भाग देऊ इथे. आता तुम्ही भागाकार करताना भाग इथे सुद्धा देऊ शकता आणि तुम्ही सेपरेटली 4 इथे लिहून 151 सुद्धा लिहू शकता.
पण ही मेथड वापरून उत्तर काढणे हा थोडा लेंदी प्रोसेस आहे, वेळ खाते. म्हणून इथेच आपण शॉर्टकटली करू शकतो. ज्यांना येत नसेल त्यांना तो सराव करावा लागेल, जेणेकरून तुमचा वेळ वाचू शकतो. तर पहा, इथे 4 1 4, 4 त्रिक 12, राहिले किती 3, इथे तो 3 आणि 1 31. ठीक आहे. नंतर 7 चौक 28, म्हणजे इथे येणार 7, 31 म्हणून 28 गेले, 3 राहिले. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, इथे तुम्ही पाहिलं की आपण भाग देऊन राहिलो. ठीक आहे. इथे किती आले 37. तर अशा वेळेस पूर्ण गणित सोडत बसू नका. पर्याय पहा, पर्यायामध्ये 37 आहे का? कुठे आहे? पर्याय क्रमांक 1मध्ये, पर्याय क्रमांक 2मध्ये. ठीक आहे. इतर कुठेच पर्याय नाही आहे. म्हणजेच काय, आपला पर्याय राहणार पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. हा आपला उत्तर राहणार. कारण की तुम्ही जर पूर्ण गणित सोडवतो म्हटलं तर म्हणजेच 151 भागिले 4. आता इथे भाग दिला आपण, 4 त्रिक 12. ठीक आहे. 2 3 उरले, 31 झाले. नंतर 7 चौक 28, 28 म्हणून 3, 31 म्हणून 28 गेले, 3 राहिले. आता पॉईंट द्यायला आपण, मग झाले 30. ठीक आहे. नंतर इथे पुन्हा 7 चौक 28, उरले 2, झाले 20, 4 पंच 20, 37.75. ठीक आहे. आपण उत्तर काढलं, पण 37 जेव्हा आपले आले उत्तर, तेव्हाच आपण समजून गेलो की आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. आपण जेव्हा उत्तर काढतो तर आपला पर्याय जर त्यामध्ये बरोबर येत असेल तर तो क्लिक करून घ्यायचा. जर पूर्ण गणित सोडत बसले तर आपला हा इथे वेळ जाऊ शकतो. ठीक आहे. तर या प्रश्नातून तुम्हाला काय काय गोष्टी समजल्या पहा. 1, ते म्हणजेच तुम्हाला वर्ग माहीत असणे आवश्यक आहे. 2, सरासरी हा घटक महत्त्वाचा आहे. ठीक आहे. 3, उत्तर काढताना पूर्ण गणित सोडवण्यापेक्षा आपला पर्याय पाहून गणित सोडवायचे. ठीक आहे. तर एकाच प्रश्नातून आपल्याला या 3 कन्सेप्ट समजल्या. आता पहा, पुढच्या प्रश्नामध्ये जर वर्ग आला तर आपण इझिली सोडवू. पुढच्या प्रश्नामध्ये जर सरासरीवर प्रश्न आला तर आपण इझिली सोडवू. पुढच्या प्रश्नामध्ये जर आपण भागाकार देत असो आणि भागाकार देतानाच पर्याय आपला निघाला तर आपण वेळ वाचवू शकतो. तर एकाच प्रश्नातून हे 3 घटक आपले क्लिअर झाले. समजलं सर्वांना? आता हा प्रश्न पहा. इथे काय म्हणते, 2100 रुपये मुद्दलाचे 10.7% दराने 3 वर्षाचे व्याज काढा. आता जे नवीन विद्यार्थी असतील ते काय करणार, लिहिणार मु द क भागेला 100. मुद्दल लिहिणार, गुणाकार दर गुणाकार काळ भागेला 100 आणि मग आपलं येणार उत्तर. ठीक आहे. हे एक बेसिक कन्सेप्ट झाला. जे प्रॅक्टिस करत आहेत, ज्यांनी दररोज 100 गणित सोडवलेले आहेत, 100-150 गणित प्रॅक्टिस केलेली आहे, त्यांना इथे दिसून येईल की इथे आपण पाहू शकतो 2100 रुपये मुद्दलाचे 7% दराने 3 वर्षाचे. ठीक आहे. हे मुद्दल, हा दर, हा काळ भागेला 100 म्हणजेच एकावर 2 शून्य, इथे 2 शून्य निघून जातील. ठीक आहे. खाली काही राहिला का? नाही. 21 इथे आहे, 7 गुणिले 3 आहे, 7 त्रिक 21, 21 गुणिले 21 441. पर्याय क्रमांक 4. विषय संपला. तुम्ही असे उत्तर केव्हा काढणार, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल. ठीक आहे. म्हणजेच आता हा सरळ व्याजावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय काय शिकलो पहा. एक म्हणजेच सरळ व्याज, या घटकावर प्रश्न विचारले जातात. दुसरी गोष्ट, आपण शॉर्टकट करू शकतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जास्तीत जास्त प्रॅक्टिस. तिसरी गोष्ट, येथे सुद्धा आपण काय काढला, 21चा वर्ग, म्हणजेच आपल्याला वर्ग पाठ करणे आवश्यक आहे. ठीक आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की 1 ते 30पर्यंत वर्ग पाठ पाहिजे. आता ज्याला 21चा वर्ग माहीत नसेल तो काय करणार, लिहिणार 21 गुणिले 21 भागेला 21 1 21 1 हातच्याले 2, 21 2 42 आणि 2 44. 441 आपलं उत्तर आलं. पण हा जो वेळ जात आहे आपला, हा वेळ जर वाचवायचा असेल तर काय करावं लागेल, आपल्याला वर्ग पाठ करावे लागेल 1 ते 30पर्यंत. ठीक आहे. याच घटकावरून मी तुम्हाला आधीसुद्धा म्हटलेलं आहे की PYQ खूप महत्त्वाचे असतात. आता हा प्रश्न पहा. 25चे 25% अधिक 15चे 15% बरोबर किती? तर ज्या विद्यार्थ्यांना हे माहीत आहे, 25% म्हणजेच 1/4 गुणिले 1/4 अधिक 15चे 15%. ठीक आहे. आता या सर्वांचा तुम्हाला काय करायचं आहे, बेरीज करायची आहे. काही विद्यार्थी आहेत ना, प्रश्न वाचतानाच कन्फ्यूज होतात.
प्रश्न वाचताना कन्फ्यूज केव्हा होतो आपण, जेव्हा तो प्रश्न आपण आधी कधी वाचलेला नसेल. ठीक आहे. आणि प्रश्न जर तुम्ही PYQ बेस सोडवले असाल तर तुम्हाला प्रश्न कधीच कठीण जात नाही. आता या प्रश्नाचे उत्तर काढताना कुठेच भाग न देता आपण उत्तर काढू शकतो. कसे होईल? आता मी इथे शॉर्टकटसुद्धा करू शकतो. 100 25/100 म्हणजेच गुन्ह्याला 25/100. ठीक आहे. 100 सारखे राहतील आणि इथे 25चा वर्ग होईल 625, म्हणजेच काय होईल 625 आणि इथे येणार. ठीक आहे. अधिक सेम येणार 15चा वर्ग 225 भागेला 10,000. 10,000 का? कारण की 100 गुन्ह्याला 100 घेतले. ठीक आहे. आता आपल्याला करायचे आहे बेरीज. आता बेरीजचा पाया सारखा आहे म्हणून आपण सारखाच पाया लिहू 10,000 आणि यांची दोघांची काय होईल बेरीज 25 50 आणि 6 2 8 850. किती शून्याखाली 1 2 3 4 तेवढेच शून्य तेवढेच घरं वरते काय द्या आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल. तर 1 2 3 आणि हा शून्य इथे दशांश चिन्ह 4. तर हे आलं आपलं उत्तर 0.0850 पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो अशाच प्रकारचे आपल्याला उत्तरं काढायचे आहेत. आता यामध्ये आपण सुद्धा काय काय शिकलो. एक वर्ग महत्त्वाचे, कंटिन्यू तिन्ही प्रश्नामध्ये वर्ग महत्त्वाचे आलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजेच तुम्हाला अपूर्णांक हा जो चॅप्टर आहे, हे जे प्रकरण आहे हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला याचासुद्धा अभ्यास करावा लागेल. तिसरी गोष्ट शेकडेवारी, म्हणजेच पोलीस भरतीमध्ये शेकडेवारी या घटकावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आता इथे अपूर्णांकांची बेरीजसुद्धा होती, अपूर्णांकाचा गुणाकारसुद्धा होता, म्हणून इथे अपूर्णांकाची बेरीज, गुणाकार, वजाबाकी, भागाकार हे सुद्धा तुम्हाला करावे लागेल. आणि याच पद्धतीने तुम्ही जर अभ्यास करत राहिला तर तुम्ही गणितामध्ये आउट ऑफ नक्की घेणार. आता एक शेवटचं साधं आणि सरळ सोपं गणित पहा. 18 गुन्ह्याला 0 गुन्ह्याला 15 भागेला 0.5. आणि इतकं मोठं गणित वाचल्यानंतर आपण घाई आणि गडबड करून काय करतो, उत्तर चुकीचं करतो. आपल्याला वाटते की इतका मोठा गुणाकार आहे तर सर्वात मोठी संख्या आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पण इथे आपण एक छोटा सरळ कन्सेप्ट विसरतो की कितीही मोठ्या संख्येला गुणाकारामध्ये 0 असेल. ठीक आहे. गुणाकारामध्ये 0 असेल तर पूर्ण गुणाकार हा काय तो 0च येतो. पर्याय क्रमांक 1. आता हे तुम्हाला केव्हा माहीत पडेल, जेव्हा तुम्ही PYQ सोडवाल. ठीक आहे. एकदम सोपी गणित होतं की 18 गुन्ह्याला 0 गुन्ह्याला 15 भागेला 0.5 या सर्वांचा. आता इथे आपण आधी भागाकार केला असता, मग गुणाकार, त्याच्यापेक्षा सरळ दिसते आपल्याला की गुणाकारामध्ये 0 आहे तर उत्तर आपलं 0च येणार. पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो अशाच काही प्रकारचे आपण गणित पुढे पाहणार आहेत. जवळपास 2018 ते 2023 या दरम्यान झालेल्या सर्व पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकाचा अभ्यास आपण करणार आहे. तर नक्कीच आपल्या या चॅनलला जुळून राहा. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा की जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की तुला ते जमणार नाही. आणि गणिताला जर आपण म्हटले की हे आपल्याला जमणार नाही तर ते आपल्याला कधीच येणार नाही. तर तुम्ही सर्वात जास्तीत जास्त काय करा, प्रॅक्टिस करत राहा आणि नक्कीच तुम्ही आपल्या या अंकगणित विषयामध्ये 25 पैकी 25 मिळवाल. ठीक आहे. अशाच प्रकारचे काही महत्त्वाचे व्हिडिओ आपण पुढे पाहू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.